को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. 119 एकरची जागा ही ताब्यात घेण्याची घाई चाललेली आहे. महालक्ष्मी रेस्टोरंटची 120 एकर जागा ही आता 119 एकरची जागा ही ताब्यात घेण्याची घाई चाललेली असं म्हटलं तर अयोग्य होणार नाही. कारण आपण बघितलं असेल की मुंबईकरांचा पैसाचा लयलूट 2-2.5 वर्ष कशा प्रकारे केलेले आहेत आणि घाईघाईने कोस्टल रोड असेल, घाईघाईने ट्रान्स हार्बर लिंक असेल, गोखले पूल असेल, सर्व इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट केले जात आहेत. आणि आमचा स्पष्ट आरोप आहे की बाई ही देखील जमीन घेऊन लवकरात लवकर टेंडर काढण्याचा प्रयत्न होतो आहे. कोस्टल रोडमध्ये NGDकडे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे 56 एकर ग्रीनरी आम्ही तयार करू म्हणून घेऊन शब्द दिला होता. हायकोर्टामध्ये पण, सुप्रीम कोर्टात पण मध्ये ॲफिडेव्हिट महानगरपालिकेने केलेले. एक झाड लावलेलं नाही आहे तिकडे आणि तो घाईघाईने कोस्टल रोड ओपन केलेला आहे आणि त्याचाच पैसा हा अम्युजमेंट पार्क आणि विशेष काही लोकांना डोळ्यासमोर ठेवून निविदा काढण्यासाठी हे करण्याचा घाट घातला जातो आहे. आमचे नेते आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांनी याबाबतीत सुस्पष्ट भूमिका घेतली आहे की तिकडे जे काय करायचं असेल ते लोकांना विश्वासात घेऊन करा. मॉर्निंग वॉकर्स, इव्हनिंग वॉकर्स मुंबईतला एक श्वास आहे आणि त्याहीपेक्षा मुंबईतल्या अनेक सांस्कृतिक, सामाजिक ते उपक्रम अशा मोकळ्या जागेमध्ये सातत्याने होतो आहे. दुसरी माहिती आमच्याकडे आहे की आजूबाजूला असणाऱ्या झोपडपट्ट्याचे SRA करून आपल्या काही मर्जीच्या बिल्डरांना आणण्याचा घाट काही लोक घालताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. तशातली लोकांची तक्रार येत आहेत आणि हा देखील त्याच्यातला एक भाग आहे का हे सुरू आहेत. आणि म्हणून पूर्ण जोपर्यंत जमिनीचा ताबा मिळत नाही तोपर्यंत कुठच्याही प्रकारे लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय काम करू नये अशी आमची त्यांना विनंती राहणार आहे. सरकार मुका आणि भैरा झालेले आहेत, काही बोलायला तयार नाही आणि काही आमचं ऐकायलाही तयार नाही. या अगोदरचे देखील आयुक्त होते, त्यांनी कुठची बाजू आमची ऐकली नाही. नवीन आयुक्त आले, त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. आगामी विधानसभेमध्ये, परिषदमध्ये हा प्रश्न आम्ही मांडू. ऐकला तर ठीक, नाही तर रस्त्यावर येऊन घेऊन त्याला विरोध करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. तरी देखील तुम्ही नियमाने, तुमच्या कायद्याने तुम्ही लादण्याचा प्रयत्न केला तर आमचा सरकार आल्यानंतर या सर्व निविदा रद्द करून नवीनहून लोकांना विश्वासात घेऊन नेमकं त्यांना काय हवं आहे, नेमकं लोकांची काय भूमिका आहे, मानसिकता आहे, हे आम्ही निश्चितपणे मांडण्याचं काम आम्ही मुंबईकरांसाठी करू. कारण या अगोदर देखील स्वतः आदित्यजींनी जाऊन भेट घेतली, वॉकर्सला भेटले आणि हा फक्त काय एका वरळीपुरता मर्यादित नाही आहे. पूर्ण दक्षिण मुंबई आणि पूर्ण मुंबईतली लोक वेगवेगळ्या माध्यमातून त्या रेसकोर्सवरती येतात. अम्युजमेंट पार्क आणून तिकिटाचे दर लावले जाणार आहेत का? अम्युजमेंट पार्क आणून घेऊन व्यवसायकरण वाढवणार आहेत का? अम्युजमेंट पार्क आणून घेऊन काही लोकांना टेंडरच्या माध्यमातून दुकानं वाटप केली जाणार आहेत का? खाद्य वाटप करण्यात येणार आहे का? या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत होणार आहे. ते जर झाले तर मला असं वाटते हे मुंबईकरांवरती एका प्रकारे अन्याय होईल. आज त्यांच्याकडनं काहीच ऐकलं जात नाही आहे. आता दर नाही लावणार, काय नाही लावणार हे सांगण्याचं काम करतील. जसं आम्ही कोस्टल रोडच्या बद्दल विरोध केला तर लेकिन सांगितलं मोफत आहे. पहिला तुम्ही बघितलं असेल की चाचपणी चालली होती महानगरपालिकेचे, काय दर लावायचे. या सर्व गोष्टी होतील. पण मला आत्मविश्वास आहे की आमचं सरकार आल्यानंतर हे सर्व रद्द केलं जाईल आणि त्यातून लोकांना जे हवं आहे ते आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करू. त्यातील उर्वरित 91 एकर जागा आहे ती वेस्टर्न इंडिया क्लबला देण्यात येणार आहे. ती द्यावीच लागणार आहे. त्याला कारण असं आहे की ती रेसकोर्सला मूलभूत जागा दिलेली आहेत आणि रेसकोर्स ही मुंबईमध्ये, पुण्यामध्ये सर्व आहे. आज हा प्रयत्न मुंबईला होतो आहे, तुम्ही लिहून घ्या का हाच प्रयत्न पुण्याला होणार आहे उद्या. आणि मग जे दक्षिण मुंबईच्या मध्ये असलेले जे मोकळे श्वास आहेत ते श्वास बंद करण्याचा डाव घातला जातो का? एक तर आरेच्या माध्यमातून तुम्ही ते कारशेडच्या माध्यमातून तो आमचा एका प्रकारे श्वास दाबण्याचा प्रयत्न तुम्ही केलंच. इकडे पण तेच प्रकार होतो आहे का? अशी शाशंका आमच्या लोकप्रतिनिधींच्या नात्याने आमच्या मनामध्ये. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.